त्याचा पूर्वजन्म इतिहास एकाच मिनिटात सांगतो सेठजी. ते पूर्वजन्मी एका पक्ष्याचं पिलू आहे. जंगलाला आग लागली थोरात, धाड 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 जंगल पेटू लागलं भोवतालून. याचे खरे मायबाप होते पक्षी, नरमादी गेले उडून. हे पडलं झाडावून खाली पिलू, चिवचिव 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 करत होतं. पण ज्याला पिलूच नाही असं नरमादी पक्षाचं जोडपं वरून चाललं होतं, त्यांना दया आली, ते खाली उतरले, पंखाखाली याला धरलं. ते जळून भस्म झाले, पिलू वाचलं. ते पिलू पुढच्या जन्मी श्रावण झालं. आणि ज्यांनी आधार पंखाचा दिला होता जळून मेले याच्यासाठी ते आंधळे मायबाप झाले. बापाचं नाव यज्ञदत्त आहे, आईचं नाव शुद्री माता आहे. श्रावणाचे आंधळे मायबाप. त्यांना कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला श्रावण निघालेला. सायंकाळीच तहान लागली होती नाना, पण एकुलतं एक लेकरू किती त्रास द्यायचा म्हणून मोहापोटी बोलले नाही. रात्रीचे 12 वाजले. तहानेचं दुःख सहन न झाल्यामुळे म्हणाले, श्रावणा काय आई काय बाबा. अरे सायंकाळपासून तहान लागली बेटा. अरे पण किती त्रास द्यायचा रे, थकून जातोस. आमचा दोघाचा बोजा खांद्यावर आहे. पाण्या वाचून मरतो आम्ही. कावड लटकवून दिली. पाण्याच्या शोधार्थ श्रावण तिथं आला अशोकराव, जिथे राजा दशरथ शिकारीला टपून बसला होता. ते पाणी बघितलं. निर्धनाला धनाची प्राप्ती व्हावी एवढा आनंद झाला श्रावणाला. घाई झाली. गुडघा इतका पाण्यात गेला श्रावण. कमंडलू बुडवला आणि तो भांड भरण्याचा आवाज झाला ना, राजा दशरथाच्या लक्षात आलं कोणीतरी पशु पाण्यात उतरून पाणी पितं. लक्षवेधी बाण मारण्यात राजा तरबेज. सू 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 आवाज करीत दशरथाचा बाण सुटला. श्रावणाच्या मरमी लागला. धप्प दिशी श्रावण खाली कोसळला. कमरेपासून अर्धा पाण्यात पडला, अर्धा जमिनीवर उलटा पडलेला श्रावण. काळा कुरळ्या जटा विखुरलेल्या, गोरा पान. श्रावण छातीमध्ये बाण फसलाय. तो ताकद लावून उपसून फेकला बाजूला. रक्ताचा स्त्राव. छातीहून रक्त उतरलं. नाना पाणी काठाचं तांबडं झालं. पाय झटकतो. कमंडलू आडवा झाला तरी ते जखमी लेकरू. राहिलेलं पाणी अर्धच होतं भांड्यात. मूठ आऊळ आऊळ धरत होतं तहानलेल्या मायबापासाठी. हे पूर्वी कविता होती, जुन्या मंडईला माहिती असेल. नाना तुम्हालाही पाठ आहे. शर आला तो. सेठजी तुम्हालाही पाठ आहे. शर आला तो धावून आला काळ, विव्वळला श्रावण बाळ. हे आई ग दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. यई राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले. राजाला कळून चकलं कोण्या तरी मानवाची हत्या आहे. राजा झाडावरून उतरला. झपाझप झपाझप पावलं टाकी तिथपर्यंत ते दृश्य पाहिलं. गोरा पान श्रावण, काळ्या कुरळ्या जटा विखुरलेल्या, हातात कमंडलू. अर्धा पाणी अर्ध सांडलं तरी आवळून धरत होतं. जेव्हा दृष्टी राजावर स्थिर झाली, राजानं वाकून नमस्कार केला. रात्री 12ची घटना आहे. कोण रे बाळ? तुम्ही सांगा कोण? मी अयोध्येचा राजा आहे बेटा. दशरथ नाव माझं. दशरथ ऐकून होतो महाराज. खूप पराक्रमी आहात म्हणे. काय पराक्रम गाजवलास राजा? एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला. राजा नेम आहे. मायबाप लेकराचं संगोपन करतात, लळे पुरवतात, कोड कौतुक करतात. पण ते माझ्या नशिबाला भाग्य नव्हतं नाही राजा. कारण माझे मायबाप आंधळे, दोघालाही दिसत नाही. राजा विधिलिखित मरण माझं तुझ्या हातात असेल, त्याच्यात तुझा दोष नसेल. पण मरताना का रडतो मी एवढं ऐकून घे. मी लेकरासारखे मायबाप सांभाळले राजा. लेकरासारखे. दोघालाही दिसत नाही, आईलाही दिसत नाही, बापाला दिसत नाही. अरे ते उठायच्या आधी उठायचो, त्यांच्या हाताला धरून देहधर्माला न्यायचो. कुठं खड्ड्यात पडतील काळजी घ्यायचो, आंघोळ्या घालायचो, 5 घरं कोरडं पीठ मागून आणायचो, भाकरी करून त्यांना खाऊ घालायचो. राजा रात्रीचं जेवण अंथरून पांघरून झोप लागेपर्यंत मायबापाचे पाय चेपायचो रे राजा.
एक दिवस पाय चेपत असताना माझी आंधळी माय, माझा आंधळा बाप मला म्हणाला, श्रावणा काय आई, काय बाबा, पुन्हा माणसाचा जन्म नाही म्हणतात, नाही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, एक इच्छा आहे बेटा. काय आई, काय बाबा, या जन्मी आम्हा आंधळ्यांना काशीच्या विश्वनाथाचं दर्शन घडावं एवढीच इच्छा आहे. त्याच वेळेला कावड तयार केली राजा, कावडीमध्ये मायबाप बसवले, मजल दर मजल करीत काशी यात्रेला निघालो. राजा माझ्यावर एवढं प्रेम मायबापाचं, सायंकाळपासून तहान लागली म्हणे, पण कुठं जाईल लेकरू अंधारात, म्हणून तहानेचं दुःख सहन केलं. रात्री 12ला सांगितलं पाणी पाच श्रावणा, पाण्यासाठी आलो. राजा माझा प्राण जातो याचं दुःख नाही, मायबापाला विश्वनाथाचं दर्शन नाही याचं दुःख नाही, मी मरताना का रडतो राजा. मम माता रे माय बाप तहानलेले, तरु खाली असेल बसले, कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रे. राजा बिना पाण्याचे पाय घासून मरतील रे मायबाप, मी आताही सुखानं प्राण सोडतो. राजा फक्त मला वचन दे, म्हणाव तुझ्या मायबापाला पाणी मी पाजील. दशरथजी रडले, पाणी पाजील बाळा रे, मला क्षमा कर. मी क्षमा केली राजा, पण मरताना सांगतो माझे आंधळे मायबाप तुला क्षमा करणार नाही. आणि मरून पडलं लेकरू. आता रात्रीचे 12 वाजले, शेठची कमंडलू उचलला, पाण्यानं भरला, त्या पाऊल खुणावरून दशरथ राजा तिथपर्यंत आला. इथून दिसेल तुम्हाला कावडीमध्ये मायबाप बसलेले आहे, 50 फुटावर राजा दशरथ उभा आहे, त्यांना दिसत नाही ना, हा बोलत नाही का. पाणी घ्या म्हणावं तर बदललेला आवाज ओळखतील, ते विचारतील तू कोण आहे, मला सांगावं लागेल मी दशरथ राजा आहे, तू का पाणी घेऊन आला, आमचा श्रावण कुठे आहे, काय उत्तर देऊ. म्हणून बराच वेळ राजा नुसता उभा आहे. बराच वेळ झाला. शेवटी अशोकराव माय जास्त हळवी असते, आंधळ्या आईनं विषय काढला. बऱ्याच वेळचं गेलं लेकरू पाण्याला. वाघाच्या डरकाळ्या ऐकायला येतात. काही कमी जास्त तर झालं नसेल आपल्या लेकराचं जंगलामध्ये. थोडासा रागावून बोलला बाप, असं अभद्र कसं बोलतेस तू, कुठं चाललोय आपण, काशीच्या विश्वनाथाच्या भेटीला. कोण घेऊन चाललं, गुणाचं लेकरू, त्याच्या खांद्यावर कावड आहे. मग मायबापाला काशी यात्रा घडवणारा विश्वनाथ त्या लेकराची काळजी घेणार नाही का. मला हे तसंच वाटतंय हो, मी माय आहे त्याची, पण खूप उशीर झाला म्हणून म्हणते. तसा तसा राजा दशरथ रडत होता. श्रावणा अपरात्री पाठवलं पाण्याला म्हणून रुसलास का बेटा, आता नाही त्रास देणार. आता पाणी प्यायची इच्छा नाही बेटा, विश्वनाथाच्या दर्शनाची इच्छा नाही, एकच इच्छा आहे, मरायच्या वेळेला आमचा आंधळ्याचा मायबाप आमचा श्रावण आमच्या जवळ असावा, एवढीच इच्छा आहे बेटा. श्रावणा श्रावणा सगळे बळ एकवटलं. दोघांनी जेव्हा आक्रोश केला सेठजी, श्रावणा झपाझप पावलं टाकतच राजा दशरथ पुढे आला. पाणी घ्या मायबाप. कोण आहात तुम्ही, अरे पाणी घ्या म्हणणारा बोलत का नाही, कोण आहे. मी अयोध्येचा राजा आहे मायबाप. तू का पाणी घेऊन आला, आणावं लागलं मला. म्हणजे या भयानक जंगलात आमच्या निरपराध लेकरावर हिंस्त्र पशूने हल्ला केला की काय राजा. नाही मायबाप नाही, जंगलातल्या पशुला दया असते, त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा पशु, अयोध्येचा पशु, त्या पशुचं नाव दशरथ आहे, आणि त्या दशरथ नावाच्या पशुनं मारलंय लेकरू तुमचं. काय राजा, अरे मायबापाच्या कंबरड्यात बुटा भरल्या लाता घालणारे लेकर जन्माला आलेत राजा. अरे श्रावण नात्यानं मुलगा होता रे राजा, पण आधारानं आमचा आंधळ्याचा मायबाप होता. आमचा मायबाप मारला आणि पुन्हा पाणी घेऊन आला. फेक ते पाणी, पाणी पिणार नाही, प्राणही ठेवणार नाही. पण लक्षात ठेव राजा, आम्ही आमच्या श्रावणाच्या वियोगानं मरतो, तू तुझ्या पुत्राच्याच वियोगानं मरशील. आता आमचा श्रावण पाणी पाजायला नाही, आणि तुझं एकही पोर मरायच्या वेळेला पाणी पाजणार नाही. आणि प्राण सोडला. तिघाचा एकत्रित दहनविधी केला. अशोकराव अजून रात्र संपली नाही, चिता रचली. तिघाचा दहनविधी करून राजा दशरथ आला. पहिला कैकईच्या महाली, बरं का नाना, आतून कडी लावली ना आईजवळ लेकरू रडतं तसा राजा दशरथ कैकईजवळ खूप रडू लागला. कैकई म्हणाली, का रडताय महाराज, जिवंत वापस आलो ना जंगलातून म्हणून रडतो. काय झालं, स्वतःला मुलगा होण्यासाठी गेलो, दुसऱ्याचं गोरं गोमट एकुलतं एक मारून आलो.
आणि ते पोर मेलं ना काही त्याचे आंधळे मायबाप पाय घासू घासू मेले. आणि नुसतं मेले नाही, मला शाप देऊन मेले, तोही पुत्राच्या वियोगानंच मरशील म्हणाले. हे फक्त कैकेयीजवळ सांगितलं, कौशल्यजवळ नाही, सुमित्राजवळ नाही. आणि नाना त्या दिवसापासून कैकेयी या घटनेचं चिंतन करू लागली. माझ्या पतीला शाप आहे, पुत्राच्या वियोगानं मरशील, म्हणजे जसा आधीच रावण मेला, मग त्याचे मायबाप मेले, असाच शाप ना. मग माझी मुलं मरतील, नंतर नंतर राजा मरल. मग तरुण पोरं जर मेली माझी, तर माझ्या तरुण सुना विधवा होईल. कैकेयीचं चिंतन सांगतो मी. त्यापेक्षा असं केलं तर शापच खरा करून दाखवायचा आहे ना. मग ज्याच्यावर जास्त प्रेम असेल त्या पुत्राला मी वनवासात हाकलून देईल. शाप कसा आहे, पुत्राच्या वियोगानं मरशील. मग जास्त प्रेम असलेलं लेकरू वनवासात हाकललं की त्याच्या वियोगानं राजा दशरथ मरल, म्हणजे त्यांचा शाप खरा होईल. राजा दशरथ मरल, राजा मेल्यावर आम्ही तिघी जणी म्हाताऱ्याच आहो, आम्ही विधवा झालं तरी चालल, पण माझ्या 4 तरुण सुना विधवा होऊ देणार नाही. मग एक होईल ना. या कैकेयीला चंद्र सूर्य अशापर्यंत लोक शिव्या घालतील ना, मी जन्मभर शिव्या समाजाच्या खाईल, पण तरुण सुनाचं कुंकू पुसल्या जाऊ देणार नाही. हेतू पुरस्कर वनवास आहे. मी कैकेयीच्या पार्टीने नाही बोलत, पण एका एका पात्राचं स्वतंत्र चिंतन करा. आकाशाच्या उंचीचं पात्र. आता पुढचं सगळे पाठ आहे तुम्हाला, वेळ सांभाळायची आहे, पण प्रसंगही घेतो मी नाना. आहे विभांडकाचे पुत्र शृंग ऋषी, त्यांच्याद्वारा यज्ञाचं आयोजन झालं. पाळणा इथं ठेवला, हरकत नाही, घेऊन या पुढे. हा इथं ठेवा समोर असा. तिथं ठेवला तरी चालेल त्या साईडला, कारण कौशल्य माता त्या पार्टीला आहे. इथं ठेवा, बरोबर ठेवा ठेवा ठेवा. अजून वेळ आहे त्याला. आता बसल्या जागेवरून फुलं टाकायची पाळण्याच्या दिशेनं. बस जमला, शाबास, हुशार आहे कार्यकर्ते. पाळण्याचे अनुभव आहे त्यांना. नाही आम्ही फक्त ब्रह्मचारी नुसतं सांगतोय, तुम्ही सजवायचं. तुम्ही काय साठी आहे मग ना. जमलं ते. आता प्रसंगाकडे लक्ष द्या. वेळ सांभाळायची, प्रसंगही संपवायचे बरोबर व्यवस्थित, मिलिटरी सारखं. देविदास भाऊ, कालच्या डबल झाला समाज आपला. आता जमते. प्रसाद विभागून घ्या वेगवेगळ्या भांड्यात, अरे का. आणि मला विचारायचंच नाही, राम जन्माचा जय जयकार झाला की प्रसाद वाटणं सुरू करून द्या. सुंठ साखर आणली आहे ना. हो म्हणा संयोजक, तुम्ही काहीच नाही बोलले की मी टेन्शन मध्ये येतो. हा आहे म्हणा ना, बरं वाटते मला. वेगवेगळ्या भांड्यात आहे ना, कारण मावल्यांना सांगितलं होतं. ठीक नाही, दचकत नाही ते, काहीच नाही बोलले की मला वाटतं आणलीच नाही. मिळाल्यावर खाऊन टाकायचं आणि टाळ्या वाजवायला हात रिकामे, बरं का शेठजी. हा सुंठ साखर आताच नाही, कथेकडे लक्ष द्या. अंतिम आहुति यज्ञ कुंड में डाले गई तो यज्ञ नारायण प्रकट हो गए, सबने जय जयकार किया. बोलिए नारायण भगवान की जय. उज्ज्वल जमला. आता यज्ञ नारायणाच्या हातात प्रसाद पात्र आहे. ते प्रसाद पात्र यज्ञ नारायणाने वसिष्ठाच्या हातात दिलं. यज्ञ नारायण पावले. वसिष्ठाने दशरथजीच्या हातात दिलं. सांगितलं सत्वर वहिले भाग करा. राजा दशरथानं 3 विभाग केले असाही उल्लेख आहे. पहिला प्रसाद कौशल्याला, दुसरा सुमित्रेला. शेवटून कैकेयीला दिल्यानं कैकेयी रुसलीन. कैकेयीच्या हातावरचा प्रसाद घारीनं झडपला. तो अंजना मायेच्या हातावर नेऊन सोडला. आणि मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. इथे हनुमान बाबाचा जन्म झाला. बोलिए पवन सुत हनुमान की. मग अर्धा प्रसाद दोघीला दिला. दोघीनं दिला कैकेयीला. म्हणून कैकेयीला भरत शत्रुघ्न. पण या रामायणात कैकेयीला एकटा भरत.
थांबा मावशी, अजून जन्म व्हायचाच आहे, यज्ञ चालू आहे आपला. बरोबर सांगतो मी तुम्हाला त्यावेळी. हा, बसा थोडा वेळ. याचं कारण आणे पद्धतीत आणे पद्धतीमध्ये हा प्रसाद वाटला. पूर्वी 16 आण्याचा रुपया होता शेठजी. 16 आणे. 1961-62 साली मग ते निघाला 100 नया पैशाचा. ते पूर्वी तमाशावाले प्रचार करायचे ना, तो माणूसच असायचा नाचणारा, आणि हा शाहीर डफावर थापन संवाद असायचा. पूर्वी काय टीव्ही होतं का काय? मग पटवून द्यायचं माध्यम काय होतं? तमाशा. मग ते आम्ही लहान होतो तेव्हा गाणं पाठ केलंय, ते त्यांचं गाणं, हे गात्यातलं नाही. ती नाचता नाचता म्हणायची, नाचाच असायचा तो माणूसच. नवीन पैसा काढला सरकारनं समजत नाही, तमाशातलं सांगतो बरं का नाना. आणि तो म्हणायचा, डुबली डुबली जिंदगानी नारीच्या पायी. हे कामापुरतं, हे ढोलक्या कामापुरतं. आणि मग हिशोब सांगायचा बरं का शेठजी. 1 आण्याचे 6 नारी, 2 आण्याचे 12, 3 आण्याचे 19, हिशोब झाला पुरा. अरे बस, कामापुरतं झालं आपलं ते 100. तिथून पुढे 100 नया पैशाचा रुपया, त्याच्या आधी 16 आणे. आता आणे पद्धतीत वाटप आहे म्हणून ते घ्यावं लागलं मला. 2 भाग केले राजानं, 8 आणे 8 आणे. 8 आणे प्रसाद दिला कौसल्याला, मग राहिला 8 आणे, त्याचे केले 2 भाग, 4 आणे 4 आणे, 4 आणे प्रसाद दिला कैकईला. राहिला 4 आणे, त्याचे 2 भाग केले, 2 आणे 2 आणे. 2 आणे प्रसाद दिला कैकईला, 2 आणे दिला कौसल्याला. दोघीलाही सांगितलं, कौसल्या कैकई, तुम्हाला शेवटून जो प्रसाद दिला तुम्ही दोघेही सुमित्रेला द्या. सुमित्रेच्या हातात 2 आणे 2 आणे प्रसाद. सुमित्रा एवढी प्रसन्न झाली, कैकई ताई, कौसल्या ताई, मला भगवंत करून 2 लेकरं हो, आणि जर झाले ना तर 1 लेकरू तुझा प्रसादाचा मोबदला म्हणून तुझ्या मुलाच्या सेवेत लावील, आणि 1 लेकरू तुझ्या प्रसादा मोबदला तुझ्या मुलाच्या सेवेत लावील. म्हणून तुलसी रामायण शत्रुघ्न आणि लक्ष्मण सुमित्रेला. लक्ष्मण लावला रामाच्या सेवेत, शत्रुघ्न लावला भरताच्या सेवेत. मी वाचून दाखवतो. तबई राय प्रिय नारी बुलाई, कौसल्या देता चली आई, अर्ध भाग कौसल्याई दीना. अर्ध म्हणजे 8 आणे. मग राहायला 8 आणे, उभय भाग आधे करलीना, म्हणजे 4 आणे 4 आणे. कैकई कहन रूपसो दयहू, राजा कैकईच्या हातात दिला अर्धा भाग, मग राहिलेल्या अर्ध्याचे 2 भाग केले. रह्योसो उभय भाग पुनि भयहू, कौसल्या कैकई हात धरी, दीन सुमित्रही मन प्रसन्न करी. मी हे मराठी सांगून घेतलं. हा बस. येई पिती गर्भ सहित सब नारी. बस, आनंदाला पारावार नाही. अयोध्या बदनापूर नहीं, अयोध्या आज अयोध्या लग रही. सर्व तिथ्यानी लाईन लावली, 15 तिथ्या. चलो अयोध्या में, महाराज मंडळी, अयोध्या में चलो. जोग लग्न ग्रह पार तिथि, सकल भये अनुकूल. देवीदास जी. जोग लग्न ग्रह पार तिथि, सकल भये अनुकूल. चर अचर हर्ष जुत, राम जन्म सुखमूल. नवमी तिथि मधुमास पुनीता, शुक्ल पक्षा विचित हरिप्रीता, मध्य दिवसात शीतन घाम, पावन काल लोक विश्राम. शीतल मंद सुर विबह बाहु, हरसित सुर संतन मन चाम. भटिवर अयोध्या में खुशी नहीं समा जा रही. हातात फुलं तयार ठेवा, वेळ आली. तुम्ही बाजूला व्हा पाळण्याच्या. ते फुलं टाकल्यावर नंतर याचं. आता बाजूला व्हा. आता फक्त पाळण्याचं आणि समाजाचं नातं ठेवा. हा, ते तुमच्यावरच फुलं टाकतील.
बाराचाळी सुमन सुवंजली साजी गह गाई गगन दुदुंबी बाजी स्तुती करही नाग मुनी देवा ओ विधिला वही निज निज सेवा बाराचाळी सुमन सुवंजली साजी गह गाई गगन दुदुंबी बाजी स्तुती करही नाग मुनी देवा बहु विधिला वही निज निज सेवा बाराचाळी सुमन सुवंजली साजी गह गाई गगन दुदुंबी बाजी स्तुति करही नाग मुनि देवा बहु विधिला वही निज निज सेवा। बाबा जी लिखते समय समीप आया सुर समूह विनती करी पहुँचे निज निज धाम फुलाचे हात वर धरा फुलाचे विनती करी पहुँचे निज निज धाम जग निवास प्रभु प्रगटे अखिल लोक विश्राम सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय हातवर ताळी एक थांबा येऊ नका पाण्याजवळ कोणी वेळ आहे त्याला शिस्तीत चालतो कार्यक्रम मध्ये नाही कोणी उठायचं मी सांगितल्याशिवाय प्रसाद वाटणं सुरू करा प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी अरसित महतारी मुनी मन प्रसाद मिळाला खाऊन टाकायचा टाळ्या वाजवायला हात रिकामे लोचन अभिराम तनुघन श्याम निज आयुधारी लोचन बनमाला नयन विशाला शोभा सिंधू वा वा शाबास शाबास हे बात हितकारी हर्षित महतारी मुनि मन अद्भुत रूप विचारी कहतो कर जौरी अस्तुति तौरी केहि विधि करो अनंता माया गुण ज्ञाना पीता अमाना वेद पुराण भनंता भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी करुणा सुख सागर सब गुण यागर जय गावै सुख संता सो मम हित लागी जन अनुरागी भयो प्रकट श्री कंता भय प्रकट कृपाला वा 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 शाबाश कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मन मनहारी अद्भुत रूप विचारी ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रतिभेद कहे मम उर शोभासी यह उपहासी सुनत धीर मति थिर न रहे प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी उपजास बजाना प्रभु सगाना सरित बहुत विधि किन्न सही कई कथा सुहाई मातु बुझाई जहि प्रकार सुत प्रेम लहे प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मन मनहारी अद्भुत रूप विचारी माता पुन बोली सोमति डोली तजहु तात यह रूपा जय सुलीला अति प्रियशीला यह सुख परम अनुपा भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी सुन बचन सुदाना रोदन ठाना होई बालक सुर भूपा यह चरित जगावै हरिपद पावै तेन परै भव कोपा भय प्रगट कृपाला दीन दया हातवर सर्वांनी हर्षित महतारी मुनि मनहारी सर्वांनी म्हणायचं आहे राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम वाह 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 अशोकराव शाबास राजा राम 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 सीता राम राम राम
सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम राम. आहा. बोलिए चतुर्भुज भगवान की जय. सेठजी चतुर्भुज रूपात प्रभु प्रकट झाले. कौशल्या माई नाराज झाली. आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान. हाँ माँ, अरे क्या माँ माँ कहते हो? चतुर्भुज में प्रकट हुए तो कोई बोलेगा क्या कौशल्या का बेटा है? तो क्या करूँ, छोटे हो जाओ. माता पुणी बोली सोमती डोली तजेउता तय रूपा की जैसे सुलीला. भगवान लहान झाले. अब तो अच्छा लगता है. नहीं क्यों, छोटे हुए लेकिन बातें तो बड़ों की तरह कर रहे. क्या करूं, छोटा बच्चा क्या करता है, रोना सुरू करो. जेव्हा रडायला सुरुवात केल्यावर एका दासीनं बघितलं माय कौशल्यला बाळ झालं आणि ती तशीच पळत गेली दशरथजी पर्यंत. जय हो महाराज, महाराज बधाई हो. महाराज क्या हुआ, आपको लाला हुआ. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना अरे वाह. मानव ब्रह्मानंद समाना मानव ब्रह्मानंद समान परमानंद पुरी मन राजा गुनाई बजा वहु बाजा. ताहा गुनाई बजा बाजा. दूसरी आली जय हो महाराज. कई माँ ने एक बेटे को जन्म दिया. तीसरी आली जय हो महाराज. सुमित्रा माँ ने 2 बेटे को जन्म दिया. वास्तविक रामाचा जन्म चैत्र शुद्ध 9वें दिवस सोमवार, भरताचा जन्म चैत्र शुद्ध 10वें दिवस मंगळवार, लक्ष्मण शत्रुघ्नाचा जन्म चैत्र शुद्ध एकादशी दिवस बुधवार. एवढे शिल्लक नाही आपल्याकडे वार, म्हणून एका मिनिटात 4. उद्या लग्न आहे शेठजी. आनंदाला पारावार नाही. इकडे माय कौशल्यकडे सगळ्या महिला आणि इकडे राजा दशरथ पुरुष, सगळे आनंदही आनंद आहे. आता देवीदास भाऊ तिथं बसावर पाळणा धरून तुम्ही दशरथजीची इथं बसा, मांडी घालून बसा, पाळणा धरा आणि 4-5 कौशल्या या हळूहळू हळू पाळणा हलवायचा. बसा तिथं मांडी घालून. पाळणा ओढल्या जाऊ नये खाली म्हणून धरून ठेवायचा तुम्ही. शाबास, जमला. आता या या माता कौशल्या या. हळूच पाळणा होईल. त्यानंतर आरतीची नावं सांगण्यात येईल कालच्या प्रमाणे. मग आरती होईल. प्रत्येकाने त्यानंतर जागा सोडायची आहे. तोपर्यंत कोणी उठायचं नाही. हळूहळू पाळणा हलवायचा. हळूहळू. बऱ्याच कौशल्यानं पाळणे घेतले ओढून खाली. धन्यवाद. हा जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना निजर हे निजाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो जो रे. जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना निजर हे निजाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा पाळणा बांधिला राऊळी भक्ती प्रेम कल्लोळी आत निजविला वनमाळी जो सकळा प्रतिपाळी बाळा जो जो रे. जो 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 रे. आता दशरथ राजा झाला. वा देवीदासजी. रामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो जो रे. हलवी कौशल्या भाग्याची राणी दशरथाची मांदे मिळाली संताची गर्दी संगीताची बाळा जो जो रे. जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना निजरे निजाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो जो रे. बाळ राहेना पाळणी निजविती थापटुणे कौशल्या त्रासली पाहुणी हासे राम मणी बाळा जो जो रे. जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना निजरे निजयाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. वा सेठजी भारी काम केलं तुम्ही. पगडी आणली, नाही तर दशरथ बिना पगडीचाच होता आज.
बरोबर भारी डोकं चाललं आपला. हा जमला राजा दशरथ. आणि चला कौसल्या माता झोपला राम आता. बस नाना मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे. राहू द्या तुम्हाला शेठजीचं नाव राहील ते. कारण तुम्ही दसरथ झाले आज घरी घेऊन जा. आम्हाला पुन्हा उद्या आणतील शेठजी. वा वा आनंद आहे. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे. फुलं वाटून झाली, प्रसाद वाटून झाला. आता आरतीवाले मानकरी त्यांचं नाव घ्या आणि त्यांना इथे लवकर बोलवा. एक मेणबत्त्या 1-2 पेटवायच्या म्हणजे उशीर लागत नाही. कालच्या सारखं आता प्रज्वलित करून ठेवा ना. पेटलेल्याच आरत्या हातात द्यायच्या. असं इथे एकत्रित ठेवून द्यायचं. आरत्या प्रज्वलित करायच्या आणि प्रज्वलित आरत्या. या दशरथ राजे की जय हो. धन्यवाद. हे अशोकरावचं डोकं असेल. ठीक आहे ठीक आहे. उज्ज्वल तुझा बाप दशरथ झाला बरं का आज. तिथे नावं घ्या ना, नावं घ्या ना, नावं घ्या. आणि नावं घेतलेली माणसं लगेच पुढे या. जोडीनं म्हणतात, जोडीनं. आजचे आरतीचे यजमान संतोष सोनाबाई दादाराव जाधव, सुमनबाई श्यामराव जाधव, शकुंतलाबाई बबन जाधव, जनाबाई आसाराम जाधव, इंदुबाई प्रल्हाद जाधव, सुमनबाई सुभाष जाधव, मीनाबाई राजेंद्र जाधव, चला चला नाव दुर्गाबाई घेतली. मालसिंग बोवरे, कमलाबाई सुपरसिंग जारवाल, शोभा गणेश गाडेकर, सुमनबाई सदाशिव कोले, सुमनबाई सुनीता अनिल कोलते, मीराबाई सुभाष डमरे, राहुल मुंजाळ, तुळशीराम शिंदे या यजमानांनी जोडी इथं हजर वर होते. नाही, खालीच 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 एवढे लोक खाली खाली. पंकज मंडलिक जामखेड. राम पाळण्यात आहे आज, तिथे आरती करायची आहे. हा बरोबर बरोबर. ते काय रामजी तिथंच आहे, पाळण्यातच आहे राम. सावकाश सावकाश म्हातारी माणसं सावकाश. राहू द्या ना ते पुरुष इकडे राहू द्या. जोडीनं आले बस झाले. 2 पार्ट्या राहू द्या ना काही. राव शिकरे यांनी सुद्धा जोडीसह आपण या ठिकाणी आरतीसाठी यायचं आहे. बंशीलाल देवमन कुचे यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या जोडीसह या ठिकाणी आरतीसाठी यायचं आहे. शांताबाई हिरालाल कुचे ज्यांचं या ठिकाणी नाव घेतलेलं आहे त्यांनी या ठिकाणी आरतीसाठी यायचं आहे. रात्रीचं कीर्तन सांगा. किती वाजता आहे, कोणाचं आहे एवढं सांगा. ज्याचं असेल त्याचं नाव सांगा ना. आज या ठिकाणी ठीक 8:30 वाजता हा सर. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जळकीकर यांचं ठीक 8:30 वाजता हरिकीर्तन होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती आहे. धन्यवाद. आता हे आरतीच्या मानकऱ्यांचा नंतर सन्मान होणार आहे कुचे परिवाराच्या वतीनं. बरोबर आहे. धन्यवाद. आता सर्व मायबाप श्रोते जागेवर उभे राहा. आज थोर रामायण कथाकार थोरात महाराज या ठिकाणी आलेले आहे हिंगोलीवरून. ओम जय जानकी नाथा किरीट मुकुट कर धनुष विराजत शोभाति भारी प्रभु शोभाति भारी मणि राम दर्शन के मणि राम दर्शन के पल पल बलिहारी. ओम जय जानकी नाथा ओम जय जानकी नाथा ओम जय जानकी नाथा करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहार सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मन्दारमाला कृतालकाये कपालमाला
दिव्यंबराय च दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय राम राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 राम राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे बोलिए रामचंद्र की जय गोपाल कृष्ण भगवान उमापति महादेव की पवन जय, सुत हनुमान की बोलो जय, रे सब भाई संतन की जय, नमः पार्वती फतेह हर पतये महादेव, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज जिजाऊ माता की जय, भारत माता की